आशा आणि आरोग्य कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आपण आपलं क्षेत्रीय काम करत असताना अनेक लोकांना आरोग्यविषयक सल्ला देत असतो. हा सल्ला एका मातेसाठी किती बहुमोल ठरला हे सांगणारी ही छोटीशी गोष्ट. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ठाणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या पाटोळे या गावातील पाटोळे या छोट्याशा गावामध्ये कार्यरत असलेल्या वैशाली लहानू साळवे या आशाच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रियंका गणेश शिरसाट या महिलेची प्रसूती झाली. परंतु नशिबाचा फेरा बघा, या बाळाचे ओठ जन्मतः दुभंगलेले असे होते. हे बाळ जन्माला आल्यानंतर या मातेला काय बरं वाटलं असेल ही कल्पनाच मुळात आपल्याला करवत नाही. आणि अशा वेळी या मातेच्या घरी आलेल्या या आशाने मात्र तिला धीर दिला. त्यांनी ही बाब आपल्या सुपरवायझर ललिता वारुंगसे यांच्या निदर्शनास आणून दिली. दोघी जणींनी पुन्हा एकदा बाळाला भेट दिली आणि पुढे काय करता येईल याबाबत उपकेंद्राचे आरोग्यसेवक अभिजित देशमुख यांच्याशी चर्चा विनिमय केली. त्यांनी या बाळाला नाशिक येथील मुंबई नाका परिसरामध्ये असलेल्या वेदांत हॉस्पिटल या डॉक्टर नेहते सरांच्या दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर वंदना खेडकर यांनी देखील बाळाची पाहणी केली आणि या बाळाला वेदांत हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. भगिनींनो, नाशिक येथील या वेदांत हॉस्पिटलमध्ये स्माईल ट्रेन नावाच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अशा बाळांची मोफत सर्जरी त्या ठिकाणी होते. या मातेने देखील या सगळ्यांचा हा सल्ला ऐकला आणि लगोलग आपल्या बाळाला घेऊन सगळी कागदपत्र सोबत घेऊन या हॉस्पिटलमध्ये ही माता त्या बाळाला घेऊन गेली. हे बाळ बरं होऊन आल्यानंतर या सगळ्या कर्मचाऱ्यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी देखील या बाळाला ओळखलं नाही. इतकं गोंडस आणि छान सुंदर हे बाळ दिसत होतं. आज जेव्हा हे कर्मचारी भेट देण्यासाठी या बाळाकडे गेले तेव्हा हे बाळ छानपणे बागडत होतं आणि त्याच्या बागडण्याचा आनंदसुद्धा त्याच्या मातेच्या चेहऱ्यावर दिसत होता. मी प्रिया गणेश शिरसाट, राहणार पाटोळे. त्याच्यानंतर आम्ही जन्माला आल्यावर बघितलं तर एकदम शॉकच झालो होतो. असं कसं काय झालं बॉ असं. मग आमच्या वैशालताईला सांगितलं की असं असं आहे. मग त्या म्हणे चला आपण डॉक्टरांना विचारू म्हणे, आमच्याकडे सगळं माहिती तुला सगळी भेटन म्हणे. नंतर आम्ही त्या सरांना भेटलो आणि मग सरांनी असं सांगितलं की तुम्ही या ठिकाणी जा. त्यांनी आम्हाला हॉस्पिटलचा पत्ता दिला. मग पत्ता दिल्यानंतर आम्ही तिथं पहिल्याच वेळेस गेलो. लगेचच त्याला ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट केल्यानंतर मग आम्हाला जे कागदपत्र होते सबमिट करायला लावले. आम्हाला सगळी व्यवस्थित माहिती दिली की तुम्हाला काही 1 रुपया खर्च येणार नाही, तिथं तुम्ही बिंदास करा म्हणून. तरी पण आमच्या मनात थोडी शंका होतीच की क्लिअर होतं अथवा नव्हतं असं. मग सगळ्यांनी सांगितलं. तिथे आम्ही बरेचसे ऑपरेशन पाहिले, पोरांचे, लहान पोरांचे पाहिले, मोठ्या पोरांचे पाहिले. सगळ्यांचे व्यवस्थित दिसले कसे नाही असं म्हणून मग आम्ही बिंदास सही केली काही हरकत नाही म्हणून करायला. त्याला ज्या वेळेस ते बुलीचे इंजेक्शन दिले ना तेव्हा मग त्याला पाहताच नाही ना, मग डायरेक्ट असं पूर्ण शांत झाला होता. आणि मग कारण एवढे कष्ट करून त्याला आमच्याकडे परिस्थिती नव्हती मॅडम. कोणाकडून काय घेतलं सगळ्यांना माहिती. तेवढं करून पूर्ण झालं, ते सक्सेस झालं सगळं. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण वर्षभर वाट पाहिली. त्याला एवढं जपण्यात गेलं, त्याला प्यायला नव्हतं, त्याला काहीच नव्हतं. रात्र जागून काढली त्याला प्यायला. पण झालं क्लिअर सगळं. आणि मग 1 वर्ष ते डॉक्टर म्हणे तुम्ही 2 ते 3 वेळेस तुम्हाला चेकअपला यावं लागेल म्हणे. जखम होती आतमध्ये किंवा नाही किंवा काय. आम्ही 3 वेळेस 4 वेळेस डॉक्टरांकडे गेलो. ते म्हणे काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे, होऊन जाईल म्हणे क्लिअर. म्हणजे असं तो दवाखाना एवढा भारी आहे ना, तो विषय नाही. सगळं क्लिअर झालं तिथं. म्हणजे दवाखान्याचा हा फायदा झाला का तुम्ही जो ॲड्रेस दिल्यानंतर आम्ही कोणाच्याच भरोशावर राहिलो, डायरेक्ट बिंदास तिथं गेलो. तुमच्याच भरोशावर डायरेक्ट तिथं गेलो. त्याच्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. झाला क्लिअर पोरगा. आमच्या आशा सेविका वैशाली साळवे यांनी कळवलं आणि त्या बाळाला घेऊन आल्या माझ्याकडं मातेसह. त्यानंतर आमचे आरोग्यसेवक पण त्यावेळी तिथेच उपस्थित होते. त्यांनी आम्हाला स्माईल ट्रेनबद्दल माहिती सांगितली आणि वेदांत हॉस्पिटलला हे बाळ आपण फ्रीमध्ये याची सर्जरी करून घेऊ शकतो
ही माहिती सांगितली. त्यानंतर आम्ही त्यांना ॲड्रेस दिला आणि तिकडे एक बाळास घेऊन जाण्यास सांगितले. नाशिकला वेदांत हॉस्पिटलला घेऊन गेले आणि त्याची सर्जरी करण्यात आली. आम्ही त्यानंतर ते बाळाची पूर्णपणे व्यवस्थित फॉलोअप घेतला आणि ते बाळ व्यवस्थित आता क्लिअर झालेलं आहे. आशाताई सगळे आरोग्याच्या कर्मचाऱ्यांच्या विश्वासावर ते गेले तिथं आणि त्यांचं पूर्णपणे ते एकदम सक्सेस झालं ती ऑपरेशन आणि ती माता बी आता एकदम खुश आहे आणि त्याचं श्रेय सगळं ते मातेला आणि तिथल्या आशाताईला जातं. मी पाटोळे गावातील आशाताई असून माझं नाव वैशाली साळवे आहे. आमच्या भागात आहे ना दुभंगलेल्या वटाचं एक लाभार्थी होतं. तर आमच्या ज्या सुपरवायझर आहे ललिता बारमुशे व कांगणे मॅडम, देशमुख सर यांना मी त्याची माहिती दिली. मॅडम आमच्या म्हणल्या का चल आपण त्यांना भेट देऊ. आम्ही दोघी तिघे तिथं गेलो तर खरंच त्याचं ओठ दुभंगलेले होते. आमच्या सरांनी वेदांत हॉस्पिटलचा पत्ता दिला व त्या महिलेला सांगितलं. मग त्या महिलेने त्याचा पाठपुरावा पूर्ण केला. आज ते सगळं श्रेय त्या महिलेला जातं. बस धन्यवाद. आपण केवळ एक छोटासा सल्ला दिला, त्यामुळे ही यशोगाथा आपली नाही असं या सर्वांनी आवर्जून सांगितलं. खऱ्या अर्थाने ही यशोगाथा आहे त्या मातेची आणि तिने आपल्या बाळासाठी केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेची.